नागपूर केंद्र आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं हस्तांतरण GMR या खासगी कंपनीला केल्यानंतर या ठिकाणी आधुनिक एअरपोर्ट नागपूरला मिळणार असून या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होणार आहे. मध्य भारतातील एक प्रमुख एअरपोर्ट म्हणून नागपूर उदयाला येणार असून याद्वारे शेतकरी, उद्योग या सर्व अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. हे ब्राउनफील्ड एअरपोर्ट असून यामार्फत 2 रनवेज देखील या ठिकाणी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के. नायडू यांच्या उपस्थितीत हा हस्तांतरण सोहळा पार पडतो आहे. राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागानं अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद इथं नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला मान्यता दिली आहे. या कार्यालयाचं मुख्यालय पुसद इथं प्रस्तावित करण्यात आलं असून या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महागाव या 4 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी या संदर्भात सार्वजनिक हरकती आणि सूचना मागवण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. राज्यात 2029-30 पर्यंत वीज दर देशात सर्वात कमी म्हणजेच प्रति युनिट ₹7.40 इतके असतील अशी माहिती मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते काल विधान परिषदेत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. राज्यातली वाढती वीज मागणी, उद्योगधंद्यांची वाढ आणि सरकारच्या विविध सवलतींमुळे वाढलेल्या वीज वापराबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. देशातल्या एकूण सौर कृषी पंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात बसवण्यात आले असून केंद्र सरकारनं सर्व राज्यांना महाराष्ट्र मॉडेलचं अनुकरण करण्याबाबत पत्र पाठवल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलाय. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना ते काल बोलत होते. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातले इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभाग मदत करेल असंही आश्वासन त्यांनी दिलं. आगामी आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहे. आषाढी वारी पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आषाढी वारी डिस्कव्हरी आणि जिओग्राफी दूरवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचं ते म्हणाले. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.